वर्षा, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। तर आता इथे मी आंघोळ करून आलेली आहे। तर आज सुट्टीचा दिवस आणि थोडासाच व्यायाम केला आहे। आज थोडं लेट उठली आहे, त्यामुळे थोडं लेट झालेलं आहे। तर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, त्या अगोदर कचरा वगैरे व्यायाम केला थोडासा आणि आंघोळ करून इथे तर रेग्युलर असं मी तयार होत असते। आंघोळ केल्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर किंवा टिकली आणि लिप बाम, बस एवढंच डेली असतं माझं। बाकी काही व्हिडिओ किंवा रील्स वगैरे बनवतानाच मी स्वतःला आवरत असते। तर असं आहे आणि आता माझ्या कामांना सुरुवात करते मी। तर इथे इयरिंग्स वगैरे घालून घेते, असे टॉप्स वगैरे छोटेसे। तसेच आता मुलांना पण सुट्टी आहे आणि ते पण आता उठलेले आहेत। तर त्यांना नाश्ता वगैरे करते आणि सर पण त्यांचं काम करत बसलेले आहेत। तर मैत्रिणीकडे पण जायचं आहे, तर तिने बोलवलेलं आहे जेवायला आणि गणपती असतो तिच्याकडे 1.5 दिवसाचा। तर मी पटपट आवरून घेते आता मुलांचे युनिफॉर्म वगैरे, तसेच शूज वगैरे पण वॉश करायचे, घरातली कामं वगैरे आवरायचं आहे। आणि आवरल्यानंतर आज सोसायटीमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन पण आहे लहान मुलांची। तर जमलं तर खाली पण जावं लागेल, परंतु अजून कामच खूप आहेत, घरातली सगळी आवरायची आणि एकटी म्हटलं तर सगळं आवरून जावं लागतं। जरी कुठे जायचं म्हटलं तर पहिलं प्रॉपर सगळं घरातलं आवरून जावं लागतं। कमीत कमी नाश्ता जेवण वगैरे तरी बघावं लागतं। परंतु आता मैत्रिणीकडे जेवायलाच जायचं आहे, त्यामुळे नाश्ता वगैरे मुलांना आता केलेला आहे मी आणि आता उपमा बनवलेला आहे इथे। तसेच मुलांना आता नाश्ता वगैरे देते आणि सर आम्ही पण नाश्ता करतो। तर सरांना मी दिलेलं आहे, तर त्यांचं मीटिंग वगैरे चालू आहे, काम आहे चालू त्यांचं, त्यामुळे ते काम करत बसलेले आहेत लॅपटॉपवर। आणि इथे मी चहा ठेवलेला आहे, तसेच उपमा वगैरे बनवलेला आहे। तर आता मुलं आणि मी नाश्ता करून घेते आणि नंतर मुलांना पण खाली जायचं आहे, कॉम्पिटिशन आहे, सायकलिंग, फ्रॉक जम्प, पुन्हा लंगडी, असे कॉम्पिटिशन आहे। कुकिंगचं पण आहे दुपारी सोसायटीमध्ये, क्लब हाऊसमध्ये। तर बघू आता जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच। तर आता इथे मी नाश्ता वगैरे करून घेते, बाकी काही पसारा वगैरे आहे तो आवरून घेते आहे। तर मुलांना पण हेअर कटिंगला जायचं आहे आणि आंघोळ वगैरे, पुन्हा कपडे वगैरे त्यांचे युनिफॉर्म वगैरे सगळं वॉश करते आहे। तर पावसाचं पण मध्येच वातावरण होते आणि मध्येच ऊन पडते असं आहे। परंतु सुट्टी म्हटलं की जरी लेट उठलं तरी सगळं लेट होत जातं आणि जी काही कामं आहे ती करावीच लागतात। तर आता इथे देवपूजा वगैरे करून घेते आहे, नंतर नाश्ता करतो आहे। तर इथे मी देवपूजा जी नित्यपूजा आहे ती करून घेतलेली आहे, धूपदीप अगरबत्ती वगैरे लावले। तर सरांनी केलेली आहे पूजा, परंतु जी माझी डेलीची नित्यपूजा आहे ती मी जसं जमेल तसं, मला वेळ मिळेल तसं मी करते। तर आणि घरामध्ये धूपदीप वगैरे लावलं ना तर खूप छान असं प्रसन्न वाटतं। सकाळी सकाळी असं उठून जरी असं हॉलमध्ये आलं ना तरी जो पुढे जो दिवा असतो ना, त्या दिव्याकडे जरी पाहिलं ना तरी आपल्याला फ्रेश वाटतं आणि दिवसाची सुरुवात तिथून होते। तर असं आहे। आणि आता इथे देवपूजा वगैरे मी करून घेते, तुळशीला पाणी, तसेच अगरबत्ती वगैरे, घरामध्ये दिवा धूप असं लावत असते मी सकाळ संध्याकाळ। तुमच्यासोबत तर मी शेअर केलेलंच आहे बऱ्याचदा। आणि अशा पद्धतीने माझी ही नित्य देवपूजा असतेच। तर सुट्टी असो किंवा मला तर काही सुट्टी नाहीच आहे। होममेकर म्हटलं तर सुट्टी होममेकरला कधी नसतेच, कारण तिचे कामांमध्ये थोडंसं चेंजेस होतं, परंतु तिला काही सुट्टी नसते असं आहे। तर आता इथे मी धूप लावून घेते आहे बघा। आणि हे धूप लावल्याने आहे ना अख्खं घरामध्ये खूप छान सुगंध दरवळतो, छान असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि अगदी फ्रेश वाटतं। तर असं मी ठेवत असते थोड्या वेळ देवघरामध्ये, नंतर मग असं मुलांच्या रूममध्ये, कुठे बेडरूममध्ये वगैरे ठेवलं ना मग सगळीकडे असं त्याचा सुगंध पसरतो। तर आता इथे चहा ठेवलेला आहे आणि तसेच काही साखर वगैरे, चहा पावडर संपलेली तर ती डब्यामध्ये वगैरे काढून घेते आहे। उपमा बनवला आहे आज नाश्त्यामध्ये। आणि नाश्ता केला की मग जे नॉनस्टॉप कामं आवरले की मग नंतर सगळं आवरून खाली पण जायचं आहे मैत्रिणीकडे, थोडंसं तिला पण हेल्प करायची आहे, कारण मुलांना वगैरे ती जेवू घालत असते आणि 1.5 दिवसाचा तिच्याकडे गणपती असतो। तर तिने आज सरांना वगैरे आम्हाला फॅमिलीला सगळ्यांना बोलवलेलं आहे।
तर पटपट आवरते आणि नंतर मग जाते. तर सरांची पण मीटिंग वगैरे चालू आहे, त्यामुळे सर पण बिझी आहेत. तर आता इथे त्यांना नाश्ता देते आणि आम्ही पण मुलांसोबत मी आता नाश्ता वगैरे करून घेते आहे. आणि बाकी सगळी जी क्लिनिंगची कामं आहेत ती मी पटपट आवरून घेतलेली आहेत. आता फक्त कपडे वगैरे वॉश करायचे आहेत. नाश्ता केला की मग मी कपडे वगैरे वॉश करून घेते. तर आता इथे घेतलेला आहे नाश्ता करायला. तर हे बघा, तर मृदुल मुलांना म्हणतात आई आता वरतीच बसतोय सोफ्यावर नाश्ता करायला. त्यांना म्हटलं कधी डायनिंग टेबलवर बसत असतात, परंतु आता त्यांनी टी व्ही लावलेला आहे, आज निवांत आहेत, त्यामुळे मग त्यांच्यासोबत आता नाश्ता करते. सरांना दिलेला आहे आतमध्ये, तर सर नाश्ता करतायत. आणि नाश्ता केला की मग बाकी सगळी कामं उरकून घेते आणि जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. खाली सोसायटीमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर आता इथे मुलांनी सकाळी सकाळी छान बॉलिवूडचे सॉन्ग लावलेले आहेत. तर आता नाश्ता झालेला आहे आणि मुलांना आज सुट्टी आहे, तर खूप त्यांचा टाईमपास चाललेला आहे. टी व्ही वगैरे बघता येते. तर आता मला कपडे वगैरे वॉश करायचे, कपडे धुवून घेते आहे. अजून भांडी वगैरे बेसिंगमध्ये पडलेले आहेत. तर हे असंच सुट्टीचा दिवस माझा जातो. तर आता मग मी आवरते आणि मग मी तुमच्याशी बोलते.
तर आता मी योगिताकडे आलेली आहे आणि लहान मुलं कॉम्पिटिशन झाल्यानंतर सगळे येऊन गेले, जेवण करून गेले. तर आता आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी हेल्प केली आणि जेवणामध्ये छोले भटुरे तसेच कोशिंबीर, जिलेबी आणि आवळ्याची चटणी आहे. तर अशा पद्धतीने तर आता लेडीज बसलेल्या आहेत जेवायला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मदत केलेली आहे. तर योगिताचा स्वभाव म्हणाल तर खूप छान स्वभावाची आहे. चलो हाय करो मिला रानी दी अपना वीडियो बनाते रहती है। काम करते करते बनाते नहीं है। ए इधर देखो वर्षा, हेलो बाहर लिया क्या? तर इथे काही जणी जेवायला बसल्यात आणि काही जण गरम गरम भटोरे त्यांना काढून देत आहे. तर अशा पद्धतीने आहे आणि खूप छान जेवण झालेलं आहे. तर सगळ्यांनी मदत केली आणि खूप छान वाटलं. जसं शूट करता आलं तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर केलं. कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.